हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल जागूस ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मखर झाल्यानंतर मी कारखान्यात जाणार आहे दादाची हेल्प करायला. जे गौरी गणपती आहेत ते डेकोरेशन करायचे आहेत, गणपतींना धोतर फेटा वगैरे लावायचं आहे आणि गौरींना साडी वगैरे लावायची, त्यांच्या हेअरस्टाईल करायच्या आहेत. तर माझा मखर झालेला आहे बनवून, थोडे त्याच्यात चेंजेस करायचे आहेत ते करून घेते. 15-20 मिनटं लागतील मला आणि ते झाल्यानंतर मी कारखान्यावर जाईल. मखर बनवताना जो व्लॉग काढलाय तो बघितला नसेल तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघू शकता, तो अपलोड केलेला आहे मी. तर आता मी जो मखराचं काम आहे तो करते, जेवते आणि मी मखर बनवायला जाते. सो आता म्हणजे ह्या जागाने मी इथे लावलेलं नाही खांबाच्या इथे पुढे, तर या काढून इथे मागे लावल्या दोन्ही साईडच्या. आणि हा एक बंच बनवला आहे तो आता तिथे लावायचा, बिकॉज ती खाली जागा तेवढी खास नाही आणि पाहुण्यांची एंट्री तिथूनच होणार आहे. इथे नाही लावला तरी चालेल, पण हा बंच मी तिथे लावते आणि मग कम्प्लीट आपला हा गणपतीचा मखर. आणि गौरींचं तुम्हाला माहीत आहे रेडीमेड येणार आहे म्हणून. आणि हे काम झाल्यानंतर कारखान्यात जायचं आहे गौरी गणपतींचं काम करायला. मखराचं काम झालेलं आहे पूर्ण. हा मध्ये पॅसेज ठेवला बिकॉज इथे काहीतरी कागद का काहीतरी ठेवायचा आहे तो काहीतरी. कारण गेल्या वेळेस ह्या शेडवर आरती ठेवली होती ना, तर ते कापूर मुले खालतून आरती तापते आणि हे जळालेलं थोडंसं असं. तर ही आरतीसाठी जागा खाली ठेवली आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता हा गणपतीचा मखर आहे. गौरींचं मखर बनायचं आहे अजून, खालती तो कपडा लावायचा आहे, ते मामाचं करतील. आणि मी जाते आता गौरी गणपती बनवायला, सजवायला. तर बघूया पुढे. हा माझा सेटअप लावून देतो दादा, मला जो जो सामान लागेल ते सगळं देतो आहे. एवढ्या सगळ्या परत मोठ्या अजून बऱ्याच आहेत, मोठ्या छोट्या. आमचा गणपती पण असाच आहे ना, हे कलर मध्ये. यो आहे मस्त. हा आमचा गणपती तिकडे ब्लॅक कलरचा गणपती सांगत नाही. आणि तिकडे बरेचसे गणपती आहे. हा पण खूप छान आहे आणि खालती पण भरपूर आहेत गणपती. तो जे फेटे आणि धोतरवाले आहेत आणि डेकोरेशनवाले ते मी करून घेणार आहे. आता पहिले नाश्ता करून घेतो आम्ही आणि मग कामाला सुरुवात करतो. बाबू खूप रडत होता, मागे लागलेला, त्याला यायचा होता. आणि दादाचा म्हणजे गणपतींचा जो काम आहे, जी पेंटिंग वगैरे, डोले वगैरे इतके छान बनवतो ना तो. आणि ना मूर्त्या पण इतक्या भारी भारी आहेत ना यावेळेस. काम जास्त आहे आणि वेळ कमी आहे. सो जास्त टाईमपास करणार नाही आम्ही, नाश्ता करू आणि पटापट 2-3, 4-5 दिवस तर जातीलच डेकोरेशन सर्व करायला. तयारी केली, म्हणजे सुरुवात केली आता डेकोरेशन करायला. हा माझा सगळा सेटअप आहे. अर्धा कपडा तिकडे आहे आणि बाकी कुंदन वगैरे सगळं हे कपाटात आहे. तो ऋषिकेश नाही दादा, मी बघला त्याला बोललो बरं तू नाही जात. हां हां आता ही एक मूर्ती कंप्लीट झालेली आहे. अजून बऱ्याच मूर्त्या आहेत, या समज छोट्या आहेत, अजून मोठ्या मूर्त्या तिकडे आहेत. सो आता दुसरी मूर्ती करायला घेते. ही मूर्ती बघू शकता, नक्कीच सांगा कमेंट करून कशी सजवली आहे ती. अजून थोडं काम बाकी आहे हिचा. तर आता दुसरी मूर्ती घेते मी सजवायला.
झालेली आहे धोतर नेसून. माझी पण साईडला लेस लावायची पण मी घरी जाते बिकॉज मला खूप झोप आलेली आहे. सो उद्या बाकीचं काम करेन. अजून फेट्या लावायचं आहे. हे गुड मॉर्निंग. तर मी आत्ता उठली आहे आणि वाजल्यात 11:15 वाजल्यात. दादाचा पण फोन येऊन गेला आहे, ताईचा पण फोन येऊन गेला आहे आणि तरी मी झोपलेलीच होती. पण आई आता बैठकीवरून आली तेव्हा मला आईने उठवला. तर आता आंघोळ करते, मामीला दवाखान्यात नेते आणि मग कारखान्यावर जाते. तर बघूया आज किती मूर्त्या सजवून होतात. तयारी तर झालेली आहे माझी, पण बाहेर पाऊस खूप आहे. तर मला तर वाटतं मामीला पण पोचवू शकणार नाही. थोडं कमी झालं तर मामीला पोचवून येते आणि पहिले कपडे चेंज करते, कारण की व्हाईट ड्रेसमध्ये काम करणं म्हणजे मी व्हाईट ड्रेस टिकवत नाही, जाम माखवते. तर कपडे चेंज करते मामीला पोचून आल्यावर आणि मग कारखान्यात जाते. तर मामीला पण आणलं आहे दवाखान्यातून मी आणि कपडे चेंज करते, कारण की हे एवढा झळा घालून मी जाणार नाही आणि त्यातल्या त्यात व्हाईट ड्रेस आहे. सो ड्रेस चेंज करते आणि मग कारखान्यावर जाते आणि तुम्हाला दाखवते कसे गणपती सजवते आणि किती सजवते आजच्या दिवसात. हॅलो, तुमच्या बाथरूममध्ये जा, आमच्या आईच्या बाथरूममध्ये जा. मी चाललो, टाटा, बाय बाय. चला, गणपती बाप्पा मोरया, बॅक टू वर्क. आता आज बघू किती गणपती होत आहेत सजवून. तर सुरुवात करूया कामाला. इंग्लिश स्कूल आहे ना मागं. पेट्याचं काम पण झालं आहे अर्धा, बट मला समजत नाही की हा ब्रॉच लावू की ही फुलं लावू. ब्रॉच पण चांगलं दिसतोय आणि ही फुलं पण चांगली दिसते. काय करू काहीच समजत नाही. आता ही मूर्ती तर कम्प्लीट झाली, फक्त ती फुलं वगैरे लावायची आणि शाल द्यायची. ही मूर्ती कम्प्लीट झालेली आहे. आता घेते दुसरी मूर्ती. तर आता दुसरी मूर्ती घेते. ती मूर्ती पण ऑलमोस्ट झालेलीच आहे, फक्त तिचा फेटा बाकी आहे, तो पण कम्प्लीट करून घेते. तर आता हे मी बनवून घेतल्यात, लेस वगैरे लावून वेलवेट वगैरे. आणि आता हे बनवते, कृष्णासारखी बनवायची आहे पगडी. पसारा बघा आमचा. पहिले ORS घेऊन घेते, मग कामाला सुरुवात. ते सगळ्या बारीक मूर्त्या असतात त्यांना तर जामच टेन्शन. जी गावांच्या असतील ऑर्डर दिलेली ती तर सगळ्या एकसारखी येत असतील ना बघायला, हैराण करायला मस्त. फोटो पाठव गणपती दिला. पाठवतच नाही आता एखादी शेवटी व्हायचा पण व्हायच नाही टाकले असा करा सांगेल त्याला लागला ओके. ही मूर्ती झाली आहे कंप्लीट. आता दुसरी मूर्ती घेतोय बनवायला. कैची हरवली आमची. ही मूर्ती सजवायला घेतली आता, स्तोत्र वगैरे लावायला, आणि कैची नाही भेटत आहे. ढुंडो ढुंडो ढुंडो. या मूर्तीला ही वाली लेस लावायची आहे. अर्धा तास गवसल्यानंतर कैची भेटली आम्हाला.
तर करतो आम्ही आता सुरुवात कामाला. की तुम्ही खालती लोलन बघ त्या स्टेप बाय स्टेप त्या डोक्याचे थोड्याशा असं म्हणजे वरती घ्यायचं. नाही ती वरची पहिली जी तुम्ही स्टेप करायची बघ खाली. कारण की यो यो आवड असं दोन्ही साईडला कवर इकडं दोन तर अजून आपलं काम चालू आहे गाडी. गौरीला पण म्हणे अशीच चांगली पण थोडी मोठी चांगली. पण ही बरोबर आहे. आता मूर्ती फक्त 3 का 3.5 फुटाची मूर्ती आहे. मग तिच्यानुसार बरी आहे. तिला चालेल. छोटी मूर्ती आवडते. पण जर सजवायचं असेल ना तर मूर्ती मोठी लागते. मग म्हणजे छोटी मूर्तीला आपण जास्त काही करू शकत नाही ना. कठीण पण पक्का असते. बाबा अजून बाजारानच आहे गोट्या. आता काय घेतलं असंच काही सामान त्याला सांगले. कलर या गेला तो वरचा तोडला. ते कृष्णाचा करायला लागला ना मग यो तोडायला लागतो. हो आत्या असली तर अजून लगेच सामान गोळा करी. तर ही झाली आता धोतर आणि ओढणी घालून. अजून फेटा बाकी आहे आणि ताईचं काम पण चालू आहे. थोडा ब्रेक घेतोय आणि नाश्ता करतोय. नाश्ता जरुरी आहे. सो हा झालाय गणपती आणि याला फायनल टच द्यायचं आहे. एक फोन लागला तर फोन लगेच उठून नाही अगर आणि हा एक ए उचला मूर्ती झाला. ज्याची आहे त्याला फोन. हे गाईस, तर मी जेवायला आलेली घरी. तर जेवण झालंय. माझा फोन स्विच ऑफ झालेला म्हणून जास्त फुटेज घेऊ शकले नाही. जेवण झालंय. दादा येतोय घ्यायला. आता परत कारखान्यावर जाते आणि सकाळपर्यंत मूर्त्याच सजवायच्या आहेत. आणि बघू आज रात्रीपर्यंत किती मूर्त्या होत्या. 2-3 झाल्या तरी बस. लाखी बांधले आम्ही. राखी नाही बांधली, लाखी बांधली. लाखी नाही बांधली आम्ही.
ही बघा अभ्यास करणारी मंडळी. होली मेरी डुबली डुबली झाला ती तुमची. बंद कर अभ्यास. तर चला गाईस मी जाते आता. सो बॅक टू वर्क. आणि हे रात्रीसाठी खाऊ आणलंय खायला. तर ही मूर्ती एक झालेली आहे कंप्लीट. ती एक मूर्ती आताशी झाली. 12 झाल्यात, अजून बऱ्याच बाकी आहेत. गणिताचं ज्ञान नाही आता ही कंप्लीट करायची. अजून किती 32 बाकी आहेत. तर हिचं आता हे कॉम्बिनेशन करत लावलं. खायचं काम चालू आहे. सो आता धोतर लावून झालाय आणि 4:45 वाजत आलेत. तर चाललोय आम्ही सर्व झोपायला, ताई वगैरे. आता हिला या धोतरला अशी लेस लावायची आहे आणि फेटा वगैरे शाल वगैरे ते उद्या दुपारी. तर चला बाय बाय, गुड नाईट. हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल जागूस ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 3रा दिवस गणपती डेकोरेशनचा. आणि मी उठले म्हणजे रात्री 5 वाजता आय थिंक झोपलो आम्ही. आणि आता उठले, जेवले आणि आता कारखान्यावर जाते. दादा येतोच थोड्या वेळात घ्यायला. आज पण किती मूर्त्या होत आहेत ते बघू. 32 मूर्त्या बाकी आहेत अजून. फेटा वगैरे धोतर लावायचं आणि 3 गौऱ्या आहेत. तर गणपती झाल्यानंतर गौरींचं काम घेऊ. आधी सर्व जे गणपती आहेत ते बनवून घेऊ. तर बघूया आज किती मूर्त्या होत आहेत ते. जाऊ टाटा बाय, लव यू. तर इथे चालले आता गणपतींची तयारी. अजूनपर्यंत मामाने हा कापड लावून घेतला नाही, कधी लावतील काय माहीत. काहीतरी चेंजेस करायचे आहेत मला. असं बघवत नाही, म्हणजे असं कुछ तो करना है. लास्ट नाही ते पडदे तरी लावेल. हे तू घरात गेली का नाही आंघोळ वगैरे करायला? अजून या सगळ्या मूर्त्या बाकी आहेत धोतर आणि फेटा लावायला. आमची मूर्ती गोलू मोलू पांडा. तर काल राहिलेली मूर्ती आज पूर्ण करूया. हिला लेस लावायची आहे आणि फेटा बांधाय. फेटा मीन्स ते कृष्णाचं असते ते. तर करूया सुरुवात. तर याला फेटा वगैरे लावून झालेला आहे आणि आता बनवते ओढणी. त्याआधी ORS पिऊन घेते. सो आता ही पण मूर्ती रेडी झालेली आहे. आता घेते दुसरी मूर्ती. खूप काम पडलंय, भगवान बचालो. ही मूर्ती उचल. आता आम्ही शेवटोय. झालेला आहे आणि मशीन नेऊ का? मशीन नेऊ? मला लागते. मूर्ती पण आता कंप्लीट झालेली आहे. आता घेते दुसरी एक मूर्ती आणि ताईची पण मूर्ती कंप्लीट झालेली आहे. मी आता हे दादाला 8 इंचाचे कापून देते फेट्या बनवायला. ताई आणि दादा फेटा बनवते आणि मी कापून घेतल्यात धोतरला या गणपतीला.
सो आता ही एक मूर्ती झालेली आहे. हिचा अजून भरायचा बाकी आहे. अजून मुकुट वगैरे मोरपीस वगैरे लावायचे आहेत. इथे पण वर्क बाकी आहेत. कुत्री वगैरे किती मस्त कॉम्बिनेशनच भारी वाटतं. तर आता दुसरी मूर्ती घेऊया. अशा सेम 3 मूर्त्या करायच्या आहेत. काही नाही, माझी मशीन मला परत पाहिजे. पूजन कारागीर बरोबर नाही नाही. साहेब कुठले तुम्ही? कारागीर अर्धा काम सोडतात ना, पबजी खेळत बसतात. अरे बस मुकीच मुकीच ताई काय असते आ बस मुकीच का मुकाच. गणपतीचा बोट तुटलेला भेटले पण गणपती नाही भेटत. आम्ही इथे बँगलोर सो आता ही पण मूर्ती कंप्लीट झाली. ही तिसरी मूर्ती होती. म्हणजे 3 मूर्त्या सेम धोतर वगैरे लावली. अजून हिचं काम बाकी आहे भरपूर. सो आता ही अर्धी मूर्ती झाली. अर्धी मूर्ती उद्या बनवेन. आता घरी जातोय. लोक या टायमाला उठतात, आम्ही झोपायला चाललो 4:45. तर चला गुड नाईट. हा व्लॉग इथेच एंड करते मी. उद्यापासून दुसरा एक व्लॉग गणपतीच डेकोरेशनचा येईल. असे 2 व्लॉग येतील. बाय बाय. आणि मूर्त्या कशा वाटल्या सजवलेल्या हे नक्कीच कमेंट करून सांगा.